काही आवाज फक्त ऐकू येतात, पण काही आवाज काळाच्या पलीकडे सुद्धा घुमत राहतात. त्यांचा आवाज हा फक्त आवाज नव्हता, तो भारताचा श्वास होता. भक्तीचा सुगंध, विरहाची वेदना, स्वातंत्र्याची आशा आणि प्रेमाचा उत्सव, हे सारे त्यांच्या स्वरात दडलेले होते. ही आहे लता मंगेशकर यांची कहाणी, भारताची कोकिळा. 1929 साली एका नाटकाच्या घराण्यात जन्मलेली लता. बालपणापासूनच स्वरांच्या सागरात वाढलेली. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हेच त्यांचे पहिले गुरु. पण नियतीने मोठा घात केला. लता फक्त 13 वर्षाची असताना वडील कायमचे सोडून गेले. त्या क्षणानंतर एक लहान मुलीचे बालपण संपले आणि एका कलाकाराचा जन्म झाला. बॉम्बेच्या गजबजात संधी फार कमी, अडथळे प्रचंड. एका किशोरीच्या आवाजाला खूप पातळ म्हणत हसले गेले. तिच्या उच्चारांवर टीका झाली. पण जसा राग कधी संपत नाही, तशीच तिची चिकाटीही कधी संपली नाही. जगाने नाकारलेला तोच आवाज नियतीने स्वीकारला. आणि मग सुरुवात झाली एका अद्भुत प्रवासाची. प्रत्येक नायिकेचा आवाज त्यांचा झाला. प्रत्येक पिढीचा भाव त्यांच्या गीतात गुंफला गेला. 1963ला जेव्हा मेरे वतन के लोगो ऐकून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आले, तेव्हा सिद्ध झाले लता मंगेशकर फक्त गायिका नव्हत्या, त्या राष्ट्राचा आवाज होत्या. 6 दशकांपेक्षा जास्त काळ, पिढ्या बदलल्या, सिनेमांचे रूप बदलले, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, लता दीदींचा स्वर. त्यांच्या आवाजात होती निर्मळता, मातेच्या अंगाईचे ऊब, प्रियकराच्या विरहाची वेदना आणि भक्तीचे समर्पण. लता मंगेशकर या केवळ गायिका नव्हत्या, त्या एक युग होत्या. एक आवाज जो काळाच्या ओघातही कधीही विरणार नाही, कारण भारताची कोकिळा कधीच थांबत नाही. ती सतत गुणगुणत राहते प्रत्येक हृदयात. या गायिकेची माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.